साधूंच्या ब्रीदाचा विचार नुसता ऐकून घेणं म्हणजे परमार्थ नाही. बँकेत खातं खोलणं म्हणजे मालदार बनणं नाही. त्या बँकेमध्ये तुमचं घेणदेण झालं पाहिजे. बिना घेणदेणने ती बँक तुमचं सिव्हिल दाखवणार नाही. नाही ते गंज जनशेतमन सारखा जनधन योजना मग खातं खोलेले आणि ते खालीच घ्या नाही फायदा होईल. ते म्हणतात खातं बंद होईल की तुमनं आता काही लेन देण. हा, खातं बंद करण्यासाठी परमार्थ नाही करायचा. खातं अप टू डेट राहण्यासाठी, त्या खात्यातली तुमची स्तरता, तुमची जी काही उच्चता आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला इथे खातं खोलायचं आहे. नुसतं नावले नाही. हा, नाही ते टपोरी माय मोठा गण बथाडा गण लांबा लचक तो भी पण बदल. सिव्हिल खराब असेल बँक उभं करत नाही का. कोणले बी उभं करत बँक. या जीवू पटन तिथलं लई जा आणि मग कुलूप लई जातात. कामाचं नाही. संत महात्मे म्हणतात जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवे. दुसरा तिसरा विचार कशाला. तुमनं काय शेन कितलं शेन काय काम नाही माले. ते काही कामाचं नाही. तुमच्या प्रॉपर्टीशी माझं काही घेणं देणं नाही. माझ्या प्रॉपर्टीशी तुमचं काही घेणं देणं नाही. प्रॉपर्टी ती संतांकडे आहे. संत महात्मे म्हणतात जुनाट खाणीतला माल आमच्याकडे आहे आणि त्या जुनाट खाणीतला माल ज्याने घेतला त्याचा उर्वरित वाढता झाला, घटता कधी झालेला नाही. ज्याचा वाढला तो काय करतो, तो मुक्त हस्ते वाटतो का गोंटा भरी भरी कोपरा मा ठेवत नाही ना. आमच्याकडे जे आहे तेच आम्ही खाऊ घालतो. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं तिसरं खाऊ घालत नाही. नाही ते कोपरामा शिरा आणि बहिरबाशी भाकर चालणार नाही. संत महात्मे म्हणतात आमच्याकडे जसं आहे तसंच सेवी तो हा रस वाटी तो अनिका घ्या रे होऊ नका रानभरी. रानभरी झाले की परत मात्र चक्र चालू होईल आणि परत त्या चक्राच्या तडाख्यात पडले तर मग मात्र गैर होणार नाही, गैर होत नाही. म्हणून साधू महात्मे म्हणतात की बाबांनो अजूनही काही कुठे बिघडलेलं नाही. अजूनही कुठल्याही पद्धतीत मात्र तुम्ही दुष्परिणाम करणाऱ्या कार्याकडे लागलेले नाही. असू द्या किती काय केलं असेल दुराचार्यातला दुराचारी असेल त्याला जर का सदाचारी बनवायचं असेल तर एका साधूच्या ब्रीदाने तो सदाचारी बनतो. दुराचार्यातला दुराचारी असला तरी पण कितीतरी उदाहरण आहेत, कितीतरी अनंत असे दुराचारी जीव सदाचारी बनले. कशाने? संतांचे संगती मनोमार्ग गती आकड
आकडावा श्रीपती येणे पथे. याच पथाने मात्र श्रीपती आकडला जातो, देव आकडला जातो, देव आपलासा करता येतो. इतर पथ कितपर्यंत नेत नाहीत. पथ आहेत, रस्ते भरपूर आहेत, पण ते तिथपर्यंत नेतील अशातले नाहीत. पण इथे खरा रोकडा माल आहे संतांकडे. संत महात्मे म्हणतात वैष्णवांचा माल खरा तुर तुरावा तुझी तुर तुरावा तुझी तुर तुरावा तुझी. वैष्णवांचा माल खरा तुर तुरावा तुझी तुर तुरावा तुझी तुर तुरावा तुझी. वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल खरा तुर तुरावा तुझी तुर तुरावा तुझी तुर तुरावा तुझी. वैष्णवांचा माल खरा तुर तुरावा तुझी तुर तुरावा तुझी तुर तुरावा तुझी. हो, छाती ठोकून सांगतात संत, नुसतं लेचे पेचे सांगत नाही. जर लेचे पेचे सांगणारे राहिले असते तर त्या ठिकाणी मात्र एवढा ठासून परमार्थ सांगितला गेला नसता. ठासून परमार्थ सांगणारे महात्मे म्हणतात वैष्णवांचा माल खरा तूर तुरा वस्तूशी. ती वस्तूच सत्य आहे आणि त्या सत्य वस्तूचा परिचय करून देणारे या भूतलावावर आजही आहेत. ना कुठे गेलेले आहेत, ना कुठून येतात, ना कुठे जातात. ज्याप्रमाणे या भूतलावावर चंद्र सूर्य तारे पृथ्वी पाणी आकाश वायू या पंचमहाभूतांचा जसा कधीही नायनाट होत नाही आणि नायनाट जरी झाला तरी पंचमहाभूतांशिवाय प्रकृती मात्र परत तयार होत नाही, तद्वत या वस्तूचा सुद्धा विचार मांडताना संत महात्मे म्हणतात ही आदि अनादि काळापासूनची वस्तू आहे. या वस्तूचा जर विचार केला तर ही वस्तू त्रिकाला बाधित आहे. आपण मेलो आणि विसर पडला असं होणार नाही. कदाचित संपदेचा विसर पडेल, घराचा विसर पडेल, वास्तूचा विसर पडेल, परंतु ज्ञानाचा पूर्व जन्मातही विचार तुम्हा आपल्याला कडलेला असला तरी तो या जन्मात कामी लागतो. या जन्मातला तुमचा आपला तो विचार पुढच्या जन्मी कामी लागतो. साधू महात्म्यांनी सांगून ठेवलेला आहे तुम्हा आपल्याला इथपर्यंत आणणारी जी ताकद आहे त्या ताकदीचा विचार मांडताना संत महात्मे म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवाया विठ्ठले करुणा केली. देवाया विठ्ठले करुणा केली. देवाया विठ्ठले कृपा केली. देवाया विठ्ठले कृपा केली. या ठिकाणी बसण्याची जी ताकद आहे ती ताकद तयार करणारा माझा परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याची त्याच वेळेला तुमच्या आपल्यावर दया दृष्टी असते ज्या वेळेला अनंत जन्मापासून तुम्ही आपण या पुण्याचा तीड साठा करत इथपर्यंत आलेलो असाल. बिना पुण्याच्या साठ्याने तुम्ही आपण इथे बसूच शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. अहो इतक्या लांब काय जाता. पायरीवर पाय ठेवला असताना सुद्धा गाडी चुकते. पायरीवर पाय ठेवला असताना सुद्धा गाडी, जर गाडी चुकत असेल तर ही गाडी चुकणार नाही. ही गाडी सुद्धा चुकल्या वाचून राहणार नाही. जरी तुम्ही आपण पायरीवर पाय ठेवलेला असेल आणि सूत्राचा विचार समजून घेत नसू
तर कदाचित आपली सुद्धा गाडी चुकण्याची गॅरंटी सांगता येत नाही. विठ्ठल आणि म्हणून संत महात्मे सांगतात की बाबांनो, इकडे तिकडे भराऱ्या मारू नका. भरारी मारायची असेल तर संतांच्या पायाजवळ भरारी मारा. संतांना जाऊन आपल्या हिताचा प्रश्न उत्तरीचा विचार प्रत्येक वेळेला विचारा. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, सदा जन जन सीताळ, सदा जन जन सीताळ. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, जसा एखाद्या व्यापाऱ्याचा उद्योग, त्या व्यापाऱ्याकडे ज्या वस्तूचं त्याला ज्ञान असेल त्या ज्ञानाशीच तो व्यापार करत असतो, खेळत असतो. तद्वत माझ्या साधू संतांकडे सुद्धा तीच रीत आहे. वैष्णवा घरी सर्व काळ, झन झनती टाळ. आणि नुसते टाळच झणझणत नाही तर त्या ठिकाणी रामनामाची सदोदित माळा चालू राहते. आणि त्या रामनामाच्या माळेचा विचार तुम्हा आपल्याला आजही सिद्ध करता येतो. आजही साधू कुठे गेलेले नाहीत, साधू ब्रीद कुठे गेलेलं नाही, साधूची स्थिती कुठे गेलेली नाही. फक्त आमचं टाळकं मात्र ठिकाणावर ठेवावं लागेल. आणि ज्या दिवशी आम्ही आमचं टाळकं ठिकाणावर ठेवतो त्या दिवशी साधूची संगत घडते. आणि ज्या दिवशी साधूची संगत घडते त्या दिवशी खऱ्या अर्थाने जीवाला असं वाटतं की माझा आज जन्म सफळ झाला. सगळ्यांना वाटतं की आमचा जन्म सफळ झाला. कोणाला पुरुषार्थ कसल्या गोष्टीत पुरुषार्थ आहे, कोणाला कसल्या गोष्टीत पुरुषार्थ आहे. कोणी म्हणतं घर बांधापुरती आपली इच्छा होती, बांधाई आते डोळ्याला येऊ देव तरी चाली, झाला पुरुषार्थ संपला. कोणी म्हणतं नातू पाहायचा होता, नातू पाहिला आबादानी होई लाईली वाटे देव डोया, पुरुषार्थ संपला. कोणी म्हणतं मुलगा नाही, मुलगा झाला, मुलगा झाल्यानंतर त्याचं लग्न व्हावं इथपर्यंतची आशा होती, आता देवने लायले ओ डोया. अरे येडा, पोऱ्यानं लग्न ते करते लगेच तुम्ही आशा तयार होत. पुरुषार्थ तुझा लौकिकातला संपणार नाही. पण साधू महात्मे म्हणतात की मला माझा पुरुषार्थ माझ्या संतांनी शिकवला. माझ्या संतांनी सांगितलं की माझा जो पुरुषार्थ आहे तो पाचवा पुरुषार्थ म्हणजे सदोदित सदा नामघोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. या पंचम पुरुषार्थापर्यंत नेण्याचं जे साफल्य आहे ते मला या देहात दिसलं. असं तुकोबरा या अभंगाचं प्रथम जल
कर्माचे खरं फळ त्या वेळेला भेटतं की ज्या वेळेला मी स्वतःने स्वतःला पाहिलं. स्वतःने स्वतः पाहणे एकदम उच्च कोटीचा विषय आहे. जगाने आपल्याला पाहणे बरोबर आहे, आपण जगाला पाहणे बरोबर आहे, पण आपल्या आत उतरून आपण आपल्याला पाहणे हा वेगळा विषय आहे. पण इथपर्यंत काही कोणी पोचत आमनासारखा तोंडाय सुद्धा नाही पोचत. जे बोलतात ते सुद्धा तिथपर्यंत जाऊन पोचत नाही. कारण संत आबादित सिद्धांत मांडतात की बाबा इथपर्यंत आलात ना तर पोचल्यानंतर शांत व्हावं का वचवच करावं. तुमच्याकडे लगन वचवच करणार पोऱ्यानं करतस, शांत होई त्यानं करतस, कोण करतस? तुमच्याकडे लग्न होतच वाटत. बटा कुवारा येत का काय बटे, कोण करतस? बाबा जो रात दिन मस्त्या करत आहे ना, केसे झाला काय काय कोण पोरती दिले कोण? हा पण गरीब नाही, काय शांत आहे हो, एकदम देव संस्कारी, हा एकदम संस्कारी. कोपरामध्ये डेडरी का मारे ना. पण संत महात्मे म्हणतात आत उतरून जो स्वतःला पाहतो तो तिथल्या तिथे गडप होतो. तो बोलत नाही. आम्ही तोंडायशेतच कोण येत आम्ही, हा जे ज्याची भरड 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 भरगड चालू आहे ना तेच स्वतः असले काही अक्कल नाही फद्याने. पण तुम्ही आमले मोठा पण आहोत, खांदावर बसाडू काय, डोक्यावर नाचडू काय, नाही का? संत महात्मे म्हणतात तेवढ्याने घडणारी वस्तू नाही. ए नरा आत बघ जरा, जीव हा खरा नोहे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. आत बघ कैचा, तो मी तो मी तो मी तो मी ऐसा. या स्थितीला नेणारे ते संत. आणि ती स्थिती ज्या वेळेला तुकोबरायांना प्राप्त झाली त्या वेळेला तुकोबरायांनी सांगितलं की जन्मा आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. आज खरं चिस झालं नाही काय. सुरत मग उन्हून पाहिना अंगना कपडावर उन्हा बांध, आते बी बांधली ना, तटे बी बांधली ना, तटे बी बांधली ना. ए बाळयस साध आहे का? साध आता नंदू बारली राहिलो हा साध. अरे काय चेटाळा तर केले नाही आधी अंती अवसाने, नाही आधी अंती अवसाने, नाही आधी अंती अवसाने, नाही आधी अंती अवसाने. रती बाई के दुःखाची जलेती, रती बाई के दुःखाची जलेती, रती बाई के दुःखाची जलेती, रती बाई के दुःखाची जलेती. नाही आधी अंती अवसाने, नाही आधी अंती अवसाने, नाही आधी अंती अवसाने, नाही आधी अंती अवसाने. हो, किती एकदम सुंदर सांगितलं दाजी बाबांनी. ये रती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. ज्यानं शेत्याले विचारू तापे दाजी आपला रूम मा तो माणूस मरी गया, रूम खाली शेक भराई गया का मग? सुख का दुःख पाहिजे बांध तरी दुःख, वत तरी दुःख, आणि तटे मरी गया तरी दुःख. सोपं आहे कठीण आहे? इतकं सोपं आहे बाबांना. नाही आधी अंती अवसानी. हे सगळं माईक आहे. ये रती माईके
दुःखाची जनिती, दुःखाला जन्म देणारी आहे. आणि जी दुःखाला जन्म देणारी आहे तीच आम्हाला जास्त आवडते.